असं वाटू लागलेलं की 2014ला गुजरातनं पंतप्रधान दिला, मात्र गुजरात 2017ला सत्ता काय भाजपाला देणार नाही. मात्र निकाल लागला, धक्का बसला. ओट जिहाद खूप प्रभावी मुद्दा ठरला. म्हणजे असं काही वेळा आपल्याला असं वाटतंय कटेंगे बटेंगे आणि ते एक आहे तो सेफ आहे, नाही, पण त्याची पायाभरणी ही ओट जिहादमधून झाली. ईव्हीएमचा खुळकुळा एखाद्या रडत्या बाळाला गप्प करण्यासाठी आई एखादा खुळकुळा हाती देते ना, तसं विरोधकांच्या हाती दिलेला आहे आणि ते तोच वाजवतात आहे. बिहारमध्ये त्यांनी आता जो प्रयोग केला आहे ना, की स्मार्टफोनला ईव्हीएम बनवला आता. तो पायलट प्रोजेक्ट जर विधानसभेला लागू झाला, अजूनही हे विरोधक झोपले आहेत, त्याला आक्षेप घेत नाही आहेत. ईशान्य मुंबईच्या बाबतीत सातत्यानं किरीट सोमय्या खासदार झाल्यापासून हे बिंबवलं जात होतं की गुजराती मतदारसंघ आला ना मराठी, दुसऱ्यांदा आले संजय दिना पाटील. ओट जिहाद हे मला विचाराल तर मला तरी थोतांडच वाटतं. हे जे चलाखीनं केलं गेलं ना, की नरेटिव्ह सेट करणं, त्यात हे नरेटिव्ह सुद्धा की आम्ही देणारे आहोत आणि ते काढून घेणारे आहेत. लाडकी बहीण हा भ्रष्टाचार होता एक प्रकारचा. राजकारणात तुम्ही चाकोरी बाहेरच्या नेतृत्वाला, गावकुसा बाहेरच्या नेतृत्वाला, प्रस्थापित नसलेल्या नेतृत्वाला वाव दिलं तर यश मिळू शकतं. याचं शिवसेना हे मॉडेल आहे आपल्या महाराष्ट्रातलं. मतदारांनी जर ठरवलं तरच क्रांती होऊ शकेल. राजकीय पक्ष नाही घडवत तसं. आता विरोधकांकडे आल्यानंतर महाविकास आघाडी म्हणजे असं म्हटलं जातं की खूप अति आत्मविश्वासात गेली. कोण मुख्यमंत्री ह्याचीच चर्चा, प्रत्येकजण आपले मंत्रिपद वाटून घेतले, एवढं सगळी इथं राजकीय चर्चा असते. पण खरं नेमकं त्यांचं फक्त अति आत्मविश्वासामुळंच झालं का? डोळ्याला पट्टी बांधली होती, BLOपर्यंत यंत्रणा राबवली, BLAपर्यंत यंत्रणा राबवली नाही पासून बाकी सगळ्या गोष्टी पण तितक्याच कारणीभूत आहेत. मला सर्वात अधिक वाटतं ना, म्हणजे अगदी लोकशाहीचं समर्थक म्हणून ह्या पुस्तक लिहिण्यामागची पण माझी भूमिका ती होती, जी सत्ता संघर्षात पण संविधानाच्या 10व्या परिशिष्टाचं पालन झालं पाहिजे. या बाबतीत आपल्यासारखे पत्रकार जेव्हा बोलतात, ठाकरे, फडणवीस, पवार, गांधी, मोदी, शाह हे मोठे नेते, ते महत्त्वाचे नाही, तो लोकशाहीची तत्त्व. आता या मुद्द्यावर मला असं वाटतं की का विरोधकांनी समर्थ असलं पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, आता मी या विरोधकांवर आक्षेप न घेता मी विरोधकांना खूप सांगितलं, यात लोकशाहीत विरोधी पक्ष किंवा उद्या तुम्हाला सत्तेवर यायचं असेल तर खूप महत्त्वाचं काय आहे की तुम्ही बदललेला राजकारणाचा, म्हणजे राजकारणाची संपूर्ण रणनीती भाजपाने किंवा मोदींनी जी बदलली आहे ना, ती 2009च्या अडवाणींच्या पराभवानंतरच, त्यांच्या नेतृत्वाखालील जो पराभव झालेला किंवा घडवला गेलेला असंही काहींचा आक्षेप, त्यानंतरच त्यांनी ज्या पद्धतीनं काम सुरू केलं त्या पद्धतीचं राजकारण तुम्हाला आता स्वीकारावं लागेल. ते अजूनही 100% स्वीकारलं आहे का? मला तरी तसं दिसत नाही. 24/7 राजकारण नाहीच. म्हणजे तुम्ही BLOचा उल्लेख केला. अमित शहांचं वाक्य तुम्हाला आठवत असेल, या पराभवाला जो आक्षेप घेतला गेला निकालाला, तेव्हा त्यांनी सांगितलं विरोधकांना कोणी नेमलेलं, म्हणजे BLO म्हटलेलं, पण ते BLO नाही, BLA. कारण BLO हे निवडणूक आयोगाचे असतात. अशा प्रकारची खूप माहिती यात टेक्निकल पण दिलेली आहे, अभ्यासकांनी वाचावी अशी किंवा कार्यकर्त्यांनी. BLA जे असतात, बूथ लेवल एजंट, जे आपल्याला मतदान केंद्रावर सुद्धा भेटतात. बघा, ज्यांच्याकडे ती यंत्रणा आहे ना, त्यांना त्या प्रमाणात यश मिळाल्याचं पण दिसतंय या निवडणुकीत. म्हणजे शिवसेनेकडे ठाकरेंच्या गटप्रमुख यंत्रणा, तर किमान त्यांच्या जागा 2 नंबरच्या त्या 20वर पोहोचले किमान. आणि जिथे जास्त सशक्त आहे ती यंत्रणा गटप्रमुख, म्हणजे मुंबईत, जिथं उद्धव ठाकरेंकडेच बऱ्यापैकी शाखा नेटवर्क राहिलं, तिथं त्यांना 10 जागा मिळतात. अदानीचा मुद्दा होताच, पण 10 जागा मिळतात. आणि उर्वरित महाराष्ट्रात बाकीच्या त्यांना उरलेल्या 10 जागा मिळतात. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे आपण. भाजपाने काय केलं, भाजपा त्या स्वतःची यंत्रणा त्यांनी गटप्रमुख मॉडेल शिवसेनेचं आहे, पण ते पन्ना प्रमुख म्हणून त्यांनी आणखी पुढे नेलं आणि स्वतःचं एक वेगळी यंत्रणा, अमित शहांच्या शब्दात, यांनी का नाही ते केलं. विरोधी पक्षांनी आता ते केलंच पाहिजे. एक उदाहरण मी तुम्हाला देईन 2017च्या गुजरात निवडणुकीचं. काय वातावरण झालेलं, म्हणजे राहुल गांधींवर खूप टीका झाली तेव्हासुद्धा. मला तर भारत जोडोच्याही आधी नवा राहुल गांधी घडताना दिसला तो 2017च्या गुजरात निवडणुकीत विधानसभेच्या. त्यांनी टेम्पल रन केलं, टीका झाली. टेम्पल रन करतात आहे, सॉफ्ट हिंदुत्व करतात आहे, अनेक कडवट डाव्या विचारांच्या काँग्रेस
नेत्यांच्या भावना दुखावल्या जाताना दिसत होतं. खाजगीत तर ते सांगायचे यांना वेळ लागला आहे, काय करतात हे कर्मकांड वगैरे वगैरे. खरं ते कर्मकांड नव्हते करत, पण मंदिरांमध्ये जात होते, दर्शन घेत होते, अगदी इंदिरा गांधी पण जायच्या. मात्र हे खटकायला लागले लोकांना. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने जोडलं, प्रचार काळात स्थिती अशी होती, परत सामाजिक समीकरणं अनुसूचित जातींपैकी, दलितांपैकी, ओबीसींपैकी, पटेलांपैकी असं सर्व त्यांनी जे जोडलेलं होतं, त्यातून असं वाटू लागलेलं की 2014ला गुजरातनं पंतप्रधान दिला, मात्र गुजरात 2017ला सत्ता काय भाजपाला देणार नाही. मात्र निकाल लागला, धक्का बसला. मी चौकशी केली तेव्हा असं कळलं की दक्षिण गुजरात, आदिवासी पट्टा वगैरे वगैरे सर्व ठिकाणी काय घडलं, मतदार तयार केले काँग्रेसने किंवा राहुल गांधींनी प्रचार करून, पण त्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेणारी यंत्रणाच नव्हती. तिथं भाजपाने बाजी मारली. आता तुम्ही याच्याशी महाराष्ट्राची तुलना करा की होतं का, ती यंत्रणा तेवढी सक्षम होती का? म्हणजे निकालानंतर आक्षेप घेणं हे नैतिक मुद्द्यावर युद्ध खेळण्यासारखं आहे. पण युद्धाचं एकदा जय पराजय झाल्यानंतर ते पुढच्या काळासाठी असेल, 5 वर्षानंतरच्या. आता तरी तुम्ही युद्ध गमावलंत ना. छोट्या छोट्या लढाया ज्या सुरू होत्या तुम्ही तेव्हाच जर तुमची बांधणी तशी केली असती. आता भाजपाशी कसं आर्थिकदृष्ट्या आम्ही हे करणार असं म्हटलं जातं. पण मला असं वाटतं प्रथमेश, माझा दुष्टपणा वाटेल काहींना, विरोधक मजबूत असले पाहिजे, समोर पर्यायी सत्तेत येईल असा पक्ष असलाच पाहिजे. या लोकशाही हिताच्या भूमिकेतून बोलतो. तुम्ही काही करा, फंड तुमच्याकडे येतातच विरोधात असलात तरी, पण तुम्हाला आता भाजपासारखं पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं जाळं, BLNचं जाळं अवघ्या महाराष्ट्रात, मग 1 लाख असतील बूथ महाराष्ट्रात, ते 1 लाख बूथवर विणावं लागेल. ते सतत सक्रिय ठेवावं लागेल, त्यांना प्रशिक्षित करावं लागेल. नाहीतर मग त्यातल्या ज्या त्रुटी सांगितल्यात, मतदार यादीतल्या घोळ, मतदार नावं कापणं असो, जोडणं असो, जे काही आहे किंवा त्यांना बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेणं असो, यावर मात करायचं. जर भाजपा त्यात चालूगिरी काही करत असेल, घोळ काही निवडणूक आयोगाला हाताशी धरून करत असेल, त्यावर मात करण्याचा एकच उपाय आहे की तुमची ही BLA यंत्रणा मजबूतीनं उभी राहिलेली पाहिजे, सक्षम पाहिजे. सर, या सगळ्याकडे बघताना महाविकास आघाडीमध्ये अगदी जागा वाटपावर खूप रणकंदन वाजलं असं म्हटलं जातं. अगदी नाना पटोले रुसले, संजय राऊत त्यांच्या विरोधात बोलले, हे सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे. पण हे सगळं होताना मध्य मालेगावची जागा ह्यांनी लढवलीच नाही महायुतीनं, ह्याची चर्चा देखील होत नाही. हेच परसेप्शनचं, नॅरेटिव्हचं वॉर जे मगाशी तुम्ही म्हटलात, ते नॅरेटिव्हचं वॉर या इलेक्शनमध्ये किती महत्त्वाचं होतं आणि परसेप्शन गेन करण्यात महायुती कशी वरचढ ठरली? म्हणजे पहा ना, म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा, मी त्या पुस्तकासाठी माहिती घेताना मलाही आश्चर्य वाटलं की 288 म्हणजे पहा, लोकसभेचा जो मुद्दा काढला त्यांनी, वोट जिहाद, खूप प्रभावी मुद्दा ठरला. म्हणजे असं काही वेळा आपल्याला असं वाटतं की वोट कटेंगे बटेंगे आणि ते एक आहे तो सेफ आहे, नाही, पण त्याची पायाभरणी ही वोट जिहादमधून झाली. मग त्यात आणि पुन्हा भाजपाचं एक वैशिष्ट्य काय असतं, ज्यात विरोधक कमी पडतात, त्यांनी हे मॉडेल ॲडॉप्ट केलं पाहिजे आता, की ते केवळ नरेटिव्ह सेट नाही करत, त्याला ते केस स्टडीची जोड देतात. त्यांनी वोट जिहाद झालं हिंदू मतदारांच्या डोक्यात एवढं भिनवलं ना की सर्वांना वाटायला लागलं, होय हो, तर मुसलमानांनी ठाकरेंना मत दिलं, एका मतदारसंघाने 5 मतदारसंघातल्या हिंदूंचा पराभव केला. हे डोक्यात जे भिनवलं गेलं त्याला जोड कोणती दिली? धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य या एका मतदारसंघाने 5 मतदारसंघातल्या हिंदूंचा पराभव घडवला, केस स्टडी मांडली. आणि तुम्ही आता म्हणाल तसं मध्य मालेगावमध्ये भाजपा महायुतीनं, भाजपाकडे ती जागा होती, इच्छुक होते, याआधी निवडणुका लढवल्या होत्या, मात्र यावेळी निवडणुकच लढवली नाही. आणि महाविकास आघाडी तो मुद्दाच नाही वापरत, भयगंड, की आपण तो मांडला तर तिकडच्या मुसलमानांना काय वाटेल. अरे काही वाटणार नाही, ते सुद्धा इतर भारतीय मतदारांसारखेच मतदार असा विचार कराल तर त्या भयगंडातून बाहेर येईल आणि भाजपाला एक्सपोज करू शकाल. हे नाही झालं ना. पुन्हा तिकडचं पण वास्तव काय होतं, ज्या पुस्तकात मी म्हणजे म्हटलं की वोट जिहादचं थोटांड त्याचं थोबाडं फोडलं, ते कसं, तर 5 मतदारसंघामध्ये सुद्धा आता हे त्यांना करता आलं नाही का विधानसभेला? हो, तुमच्याकडे निकाल तर आलेला, तुम्हाला ते निवडणूक आयोगाला अन्याय करतात, ते स्वायत्त नावापुरते उरलेत वगैरे सर्व आक्षेप मान्य, पण निकाल तर उघड होता ना.
अहो तुळशीदास भोईटेनं कुठून आकडेवारी मिळवली? हो निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरूनच. एक व्यक्ती, एक सामान्य पत्रकार जर ती आकडेवारी घेऊ शकतो, तुम्हाला पण होती ॲक्सेसेबल. तुम्ही ती मांडणी केली पाहिजे होती की पहा, या 5 मतदारसंघांमध्ये जे हिंदू बहुल आहेत तिथंसुद्धा भाजपा या महायुतीचे उमेदवार भामरे यांना मिळालेली मतं ही कमी आहेत, कमी झालेली आहेत. आणि मध्य मालेगावचा इतिहास द्या ना, 1952च्या निवडणुकीपासूनचा. त्यांनी दरवेळी फक्त आणि फक्त मुसलमानच निवडला आमदार म्हणून. अगदी अपवाद करूया आता, सेक्युलर होऊया आणि एक हिंदू देऊया, असंही काही त्यांनी केलेलं नाही आहे. म्हणजे पुण्यातून जसं मी एखादा शेख खान असा कोणी होणार नाही खासदार अशी अपेक्षा करू, असं उद्या असं काही धार्मिक रिझर्वेशन आला तरच चमत्कार घडेल, तशी अपेक्षा ठेवू शकत नाही. तसंच मध्य मालेगावचे मतदार मुसलमानाशिवाय अन्य कोणी निवडत नाही, हे घडत आलेलं आहे तिकडे. परंतु यावेळी ते सांगितलं गेलं की पहा, हे मुसलमानच करतात. हे नरेटिव्ह यांना खोडूनच काढता आलं नाही, कारण भयगंड यांना माहीत नसावं असं नाही आहे, यांना माहीत असावं. आणि उरलेले 5 मतदार तेवढंच नाही आहे ना, त्यांनी ईशान्य मुंबई, किरीट सोमय यांनी अचानक आर्थिक अजेंडे सोडल्यात सध्या. तेही एकदम मिशनरी झालेत सध्या. वोट जिहाद, लव जिहाद हे त्यांचे एकदम आवडीचे विषय झालेत. माझे मित्र आहेत ते, खूप चांगले, खरं तर भ्रष्टाचार विरोधात लढतात, त्याबद्दल मला ते खूप आवडतात. पण अचानक या ट्रॅकला गेलेत ते, काहीच मिळत नाही आहे त्यांना, करतील काय? तर त्यात त्यांनी ईशान्य मुंबईत शिवाजीनगर मानखुर्द अशी केस स्टडी मांडली की पहा, तिकडच्या मुसलमानांनी मशालीचं बटन दाबलं. होय, हे खरं आहे, खोटं आहे का? जसं मध्य मालेगाव मुसलमानांनाच मत देतं, तसंच ईशान्य मुंबईतल्या शिवाजीनगर मानखुर्दमध्ये जो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे तिथं 1,35,000 मतं नंबर 1ची ठाकरेंच्या संजय दिनाबामा पाटील यांनाच मिळाली. सत्य आहे. परंतु अहो, तुम्ही जर ते अभ्यास केला असता निकालाचा तर तुमच्या लक्षात आलं असतं, जे मुसलमान मतदारांनी मतदारसंघाच्या दक्षिण टोकाला असलेल्या शिवाजीनगर मानखुर्दमध्ये केलं, तेच उत्तर टोकाला असलेल्या मुलुंडमधल्या गुजराती मतदारांनी भाजपा महायुतीच्या गुजराती मतदार उमेदवाराला मत देताना केलं. आणि योगायोग पहा कसा असतो, किंवा नियतीचा न्याय, की तिकडे सुद्धा 1,35,000च बहुतेक मत आहेत. थोडंसं आकडे मी पुढे मागे करत असेल, पण समान मत आहेत. हा विचित्र प्रकार आहे, पण हा मांडता आला असता. पण तिथं भयगंड की गुजराती मतदारांना काय वाटेल? अहो, जे तुम्हाला मत देत नाही असं तुम्हीच सांगता खाजगीत, मग कशाला तुम्ही खडकावर बी पेरायला जाता? त्यापेक्षा जे वास्तव आहे ते लोकांसमोर मांडलं असतं तर ते नरेटिव्ह खोडता आलं असतं. मात्र तशी यंत्रणा यांच्याकडे नाही. आणि त्याच मतदारसंघात आणखी एक गुजराती मतदारसंघ आहे, घाटकोपर पूर्व, जिथून सर्वात श्रीमंत आमदार निवडून जातात, पराक्षा. तिकडे सुद्धा गुजराती बहुल मतदारसंघ, गुजराती उमेदवाराला मतं मिळालीत. उरलेले 3 मतदारसंघ, भांडूप मराठी बहुल, संजय दिनबा पाटलांना मशालीला मतं, संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत निवडून जातात, तो विक्रोळी, तिथं शिवसेनेच्या मशालीलाच पसंती. 3रा घाटकोपर पश्चिम, भाजपाच्या राम कदमांचा मतदारसंघ. मात्र लोकसभेला तिकडचे मराठी उमेदवार कमळ विसरतात, मशाल दाबतात. म्हणजे हे टॅक्टफुल वोटिंग पण असतो. दरवेळी काय वोट जिहाद वगैरे नसतं, टॅक्टफुल वोटिंग असतं हे, की आपलं कोण आहे ना. तर त्यांनी वोट जिहाद असतं तर राम कदमांना पाडलं असतं ना. हा जो प्रकार आहे, हा जर आपल्यासारखे पत्रकार मांडू शकतात, ती आकडेवारी जी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे, तिला उपयोगात आणत हे मविया का नाही करू शकली? तिथं मवियाच्या मर्यादा दिसतात. आणि मला असं वाटतं की जो मी वारंवार सांगत आलो आहे, गेली काही वर्ष सांगतो आहे, की मला कधी असं वाटायला लागतं प्रथमेश, की EVMचा खुळकुळा एखाद्या रडत्या बाळाला गप्प करण्यासाठी आई एखादा खुळकुळा हाती देते ना, तसं विरोधकांच्या हाती दिलेला आहे. आणि ते तोच वाजवतात आहे. त्यातून मग जसं आत्ता पण झालं की बिहारमध्ये सुद्धा तसंच होईल मतदार यादीवरून, आणि आधीच आपल्या फौजेला गारद करून टाकायचं मानसिकदृष्ट्या, ती चूक विरोधकांकडून होते की काय? मी EVMवरचा आक्षेप सोडा नाही सांगत आहे, उलट मी त्या पुढचं सांगेल की अरे, बिहारमध्ये त्यांनी आता जो प्रयोग केला आहे ना, की स्मार्टफोनला EVM बनवला आता. अहो, तो पायलट प्रोजेक्ट जर विधानसभेला लागू झाला, अजूनही हे विरोधक झोपले आहेत, त्याला आक्षेप घेत नाही आहेत, पुढे काय चाललं ते बघत नाही आहेत. तिथं कुठंतरी तुम्ही म्हणता तसं मविया किंवा देशव्यापी पातळीवर विरोधक कमी पडतात. मी इंडिया आघाडी तोंडात येत होतं माझ्या बोलायला, मात्र आहे का आता? हाही एक वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोग
स्वायत्त राहिला नाही आहे. योग्य ज्या पद्धतीने परवा वागवलं की आम्ही सांगू तोच माणूस आत येणार वगैरे वगैरे, ते सर्व लक्षात घेत आता तरी स्वतःला बुद्धीचा वापर करून सुद्धा आपल्याला यात लढायचं आहे. आपल्याला डेटा ॲनालिसिस फक्त डेटा गॅदर करून नाही चालणार आहे. डेटा ॲनालिसिस करून आपल्याला पाहिजे तसं प्रेझेंट करण्याचं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. हे जर त्यांना कळत नसेल तर मला असं वाटतं नुकसान अटळ आहे. मग त्यांना कोणाला पाहिजे तसं प्रेझेंट करता येतो डेटा आणि तो इंटरप्रेट पण करता येतो. पण हे करताना तुम्हाला सगळा हा डेटा बघितल्यानंतर वाटतं का खरंच वोट जिहाद वगैरे काय आहे का? मला नाही वाटत. मी म्हणून बोललो ना, मी त्याला टॅक्टफुल वोटिंग फार तर म्हणेल. कारण की असं खूपदा म्हटलं जातं की लोकसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान करतात, विधानसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान करतात आणि दोन्ही वेळा लोकसभेला मुद्दे वेगळे असतात. जसं संविधानाचा मुद्दा होता त्याच्यावर अल्पसंख्याक समाजानं एक गट्टा मतदान केलंय असं समजलं तरी जाऊ शकतं का? एक लक्षात ठेवा की मग त्याला लेबल वोट जिहादचं द्या किंवा टॅक्टफुलचं द्या. नाही, फरक एक तुम्हाला सांगतो पहा. अगदीच फरक पडतो का दरवेळी? तसंही नाही आहे की खूपच मोठा फरक पडता येतो की लोकसभेचा मूड इतका यावेळेसारखं तर कधी बदललेला मी तरी पाहिला नाही, माझ्या अनुभवात तरी नाही. एक यातलं काय दिसतं की मुसलमान समाज ज्या पद्धतीनं टॅक्टफुल वोटिंग करतं त्याच्याकडे तुम्ही जरा वेगळ्या याच्यातून पहा. आता मुंबईत पहा ना, मराठीत्वाचा मुद्दा का गाजतोय? जिथं जिथं जो समुदाय संख्याबळात कमी होऊ लागतो, कमी असतो, तिथं तिथं एक असुरक्षा प्रभावी होते आणि जिथं जिथं असुरक्षा असते तिथं तिथं एकजूट वाढते आणि ठरवून कृती करण्याची, सामुदायिक निर्णय घेऊन कृती करण्याची भावना बळावते, वाढते. मी तुम्हाला त्याच मतदारसंघाचं का सांगितलं, ईशान्य मुंबईचं? कारण तिथे विक्रोळी, भांडूप आणि घाटकोपर पश्चिम या 3 मतदारसंघातल्या मराठी मतदारांनी ठाकरेंसाठी काय केलं ते भाषा जिहाद होतं. मुलुंडमधल्या गुजराती मतदारांनी काय केलं, घाटकोपर पूर्वमधल्या गुजराती मतदारांनी काय केलं, त्यांच्या मनात जी असुरक्षा होती की नाही तर गुजराती खासदार आला तर मला न्याय मिळणार नाही, मराठी मतदारांना वाटतं. अरे काय झालं आहे आणि समज करून दिले तो. मी तुम्हाला मुंबईबद्दल खरोखर ठामपणे सांगतो, होय मुंबई मराठीच आहे. असं नाही आहे की मुलुंडमध्ये फक्त गुजराती प्रभावी घटक आहे, इन्फ्लुएन्शियल क्लास आहे. ईशान्य मुंबईच्या बाबतीत सातत्यानं किरीट सोमय्या खासदार झाल्यापासून हे बिंबवलं जात होतं की गुजराती मतदारसंघ आला ना मराठी. दुसऱ्यांदा आले संजय दिना पाटील. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्या पवारांना नगरसेवक निवडून आणणं कठीण ते खासदार झाले होते एकदा त्या पक्षाकडून संजय दिना, आता शिवसेनेकडून आहेत. हा जो प्रकार आहे ना, हा असुरक्षेतून एकजुटीचा सुद्धा असतो. हा फक्त काही कॉमन. आणि परत लक्षात घ्या, यातलं मुसलमानांच्या बाबतीतलं एक आहे ना, नाकारता येत नाही ते, मी त्याला पोहणार नाही की पंतप्रधान मोदींचं गुजरात दंगलीचं हे भूमिका ते अजूनही विसरू शकत नाहीत. किंवा मधल्या काळात जे काही आपण घडतो ते पाहत असतो, अनुभवत असतो, ते विसरू शकत नाही. त्यातून आणि अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं ठरेल मग की मुसलमानांनी तरीसुद्धा मोदींनाच मतं दिलं पाहिजे असं नाहीत. म्हणजे पसमंदा मुसलमानांना तुम्ही त्या वर्गाला आपलंसं करण्यासाठी कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा जेव्हा मुसलमान म्हणून ते विचार करतात तर पसमंदासुद्धा तुम्हालाच साथ देतील असं होत नसतं. ते एक वेगळं हे होतं. असुरक्षेची जाणीव तेव्हा मुसलमान होऊन तयार होते. तसं इथं मराठी माणसांची आहे ना की मुंबईत त्यांना असं वाटतं की आपलं हे संपतं आहे, आपली मुंबई आपल्या हातातून हिरावण्याचा प्रयत्न होतो आहे, तेव्हा ते पेटून एकजूट होऊ लागतात आणि त्यांची साथ ठाकरेंना मिळते. नाही तर 2 भाऊ राहिले, आधी भांडले तेव्हा कुठं मराठी माणूस रस्त्यावर आला, आता का आला? कारण आता जे घडताना दिसलं हिंदी सक्तीचं तात्कालिक कारण म्हणजे अगदीच आता इतिहासात न्यायचं तर त्या फर्डिनांड नावाच्या त्या राजपुत्राची हत्या होते आणि मग पहिलं महायुद्ध पेटलं. काय तात्कालिक कारण ना, तसंच हे आहे तात्कालिक कारण. काय तर हिंदी सक्तीचं पुढे आलं, त्याला मी मग अशी म्हणालो तसं राष्ट्रीयचं तुम्ही महत्त्वाकांक्षेचे पदर जोडले तर खूप काही वेगळं की माझी इमेज बघा कशी आहे, भाषातीत वगैरे महाराष्ट्र तर मिळेलच, मला जिंकायचं तर उत्तर भारताला, पहा मी तुमच्यासोबत कसं राहिलो, असं अनेक पदर असतात त्यात. त्यामुळे वोट जिहाद हे मला विचाराल तर मला तरी थोतांडच वाटतं आणि त्याचाच थोबाड फोडण्याचा एक प्रयत्न फक्त आकडेवारी आणि तर्कबुद्धीनं केलेला आहे. मी वैचारिक आंधळेपणात जात नाही. मी जसं भाजपाचं भक्त नसेन
तर मी आघाडीचा मग पवार असतील, ठाकरे असतील, अन्य कोणी असतील त्यांचा भाट पण नाही होऊ शकत. कारण हे माझा प्रयत्न विश्लेषणात्मक मांडणीचा आहे, त्याला कुठंही आपण वास्तवाशी प्रतारणा करू नये असं मला वाटतं. होय, काही परखडं मतं काही मुद्द्यांवरची, मराठीच्या मुद्द्यावर मी बोललो, तशी वेगळी असू शकतात. आता भाजपा विरोधकांना मला जे वाटतं की देवेंद्र फडणवीस होय ते मुख्यमंत्री पंतप्रधान झालेलं मला आवडेल, हे विधान खुपणार असू शकतं आजच्या परिस्थितीत, पण ते तेव्हाच आहे ना. इथं मराठीसाठी माझ्या मराठीसाठी लढायचंच आहे, पण माझा एखादा राज्यातला लायक माणूस, लायक हा शब्द महत्त्वाचा आहे, होत असेल तर का नाही मला आवडणार. मला शेवटच्या 2 मुद्द्यांकडे यायचं आहे. यात आणखी विस्तृत माहिती सगळ्याबद्दल आहेच. एक तर लाभार्थी योजना आणि दुसरा मुद्दा म्हणजे घराणेशाही. हे दोन्ही मुद्दे तुम्ही अगदी विस्तृतपणे मांडलेत. लाभार्थी हे मॉडेल म्हणजे एखाद्यानं लाभ दिला आहे, मग आम्ही पण दिले होतं आधी, मग तुमचे पोचले नाहीत अशा पद्धतीनं नॅरेटिव्ह पोचवलं गेलं, किंवा आम्ही देतो आहे आणि ते देऊ शकत नाहीत अशा पद्धतीचं. आता काय होतं आहे आपण पाहतोय त्या लाभार्थी योजनेचं. तर ते लाभार्थी योजना ह्या सस्टेनेबल राहतील का राजकारण म्हणून? आणि दुसरा मुद्दा म्हणजे पुन्हा मराठी माणसांसाठी घराणेशाहीतूनच आलेले दोघंजण एकत्र येत आहेत, तर शेवटी काही झालं तरी घराणेशाही हा राजकारणाचा अविभाज्य घटक राहणार आहे का? पहिला मुद्दा लाभार्थीवर बोलूया. पहा, म्हणजे अपेक्षा जागलेल्या आहे एका ठिकाणी. जेव्हा पंतप्रधान मोदी नागपुरात बोलले तर रेवडी राजकारणावर आप वगैरे यांच्यामुळे ते तुटून पडले. तेव्हा असं वाटलेलं की, कारण माझा वैयक्तिक तुम्ही विचाराल तर फुकट काही देण्याला विरोध आहे. मला असं वाटतं की अमेरिकेत जे बेरोजगार भत्त्यानं घात केला त्यामुळे आपल्याला संधी मिळाली आपल्या तरुणांना, गुणवंत तरुणांना, परंतु तिकडच्या तरुणांचा घात झाला आणि जे काय आता राजकारण पाहतोय आपण, इकडे तसं होऊ नये असं मला वाटतं. लोकांना मिळालं पाहिजे, त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे, सामाजिक समता असलीच पाहिजे. उपाशी मरू देऊ नका, मात्र काम न करता देणं हा घातक पायंडा आहे. आज शेतकऱ्यांना शेतमजूर मिळत नाही. त्यामुळे झालं कसं माहिती आहे का, यात या योजना आणि केवळ लाडकी बहीण नाही ना हो, लाडकी बहीण तर ट्रायड आणि टेस्टेड होती मध्य प्रदेशात, म्हणजे त्यांना मोदींची सत्तासुद्धा वाचवली. मग अशी आपण बोललो त्यावर. ती एक योजनाच होती का? अहो, इतर अनेक योजना ज्याचा उल्लेख आहे त्या पुस्तकात तरी कमी दिल्यात, पूर्ण देता येणं शक्य नव्हतं. ज्या पद्धतीनं ते केलं गेलं आणि पुन्हा तो सेल्फी विथ लाभार्थीवाला मुद्दा सांगितला. पण तिथंच नाही थांबले हो लोक, पण ना तसे थोडंसं म्हणजे फार सामान्य मतदार, पण तुम्ही काय असं आपण म्हणजे कसे असतो पत्रकार की आपल्याला त्यांच्याशी बांधिलकी, त्यातून आपल्याला खूप त्यांच्या बाजूनी बोलावं लागतं, आपण पण तो अनुनय करत असतो एक प्रकारे. मात्र डिजिटल माध्यमात कमीत कमी लोक स्पेसिफिक पाहणारे असतात, त्यामुळे बोलायला हरकत नसते, स्पष्ट बोललंच पाहिजे. आणि मी टी व्ही चॅनल्सवर पण बोलत आलो की सामान्य माणूस पण थोडंसं एक कधी कधी बदमाशी करतोच ना. ज्यांनी दिलं त्यांच्याशी कृतज्ञ राहील असं नसतं. मग इथं काय केलं गेलं, केवळ ते सेल्फी विथ लाभार्थी हा इतक्या प्रयोगावर नाही थांबले. यावेळी त्यांनी फिअर फॅक्टर पण वापरलेत, भीती विकली ना. मग अशी मी उल्लेख केला नाही वाटते, टी व्ही कमर्शियलचा उल्लेख आपल्या बोलण्यात नाही यायला वाटते. ती जाहिरात तुम्ही आठवा की ज्यात एक ताई उभी असते, मुद्देमोहीन, मला वाटते 30ली असेल, 30-35ली, चहाचा स्टॉल, तिकडे वडे वगैरे विकायला ठेवलेले आहेत. दुसरी तिची मैत्रीण येते, ती तिला विचारते, अगं नाही, मला ते लाडकी बहीणचं आलं ना, त्यातून मी हे व्यवसाय सुरू केला. ती तिला स्वाभाविक आहे, हे घडतं. आणि पहा, मला त्या स्क्रिप्ट रायटरचं सुद्धा कौतुक आहे. ती म्हणते, अगं पण पैसे बंद झाले तर? मग तिथं खरी स्टोरी सुरू होते. ती ताई आधीची चहाचं दुकान सुरू करणारी सांगते की अगं हो, मी त्याच्यावर पण विचार केला आहे, म्हणून जे लाडकी बहीणचे पैसे चालू ठेवतील त्याच महायुतीला मी मत देणार, जे बंद करतील त्यांना नाही. हा जो स्ट्रॉंग मेसेज लक्षात ठेवा. देणाऱ्याची निष्ठा तेव्हा जास्त राखली जाते जेव्हा काढून घेण्याची भीती दुसऱ्याकडून असते. हा जो फिअर फॅक्टर त्यांनी वापरला आहे ना, तो तुफान होता. नाही तर आधीच्या याच्यात लोकसभेला सुद्धा जाहिराती आलेल्या ना, त्या भांडी धुणाऱ्या महिला की कपडे धुणाऱ्या, त्यांच्या चर्चा, कसं काय दिलं काय दिलं काय दिलं, पण नाही झालं ना. इतर योजना होत्याच ना तेव्हा. शेतकरी सन्मान काय आत्ता आली का? आधीपासून होती. उलट शेतकरी आक्षेप घ्यायचे की 28,000 खर्च वाढवला बियाण्यांचा, खताचा, आणि आम्हाला काय तोट्यातच टाकलं, कशालाही भीक पाहिजे. हे जे चलाखीनं केलं गेलं ना,
की नरेटिव्ह सेट करणं, त्यात हे नरेटिव्हसुद्धा की आम्ही देणारे आहोत आणि ते काढून घेणारे आहेत, हे याचाही खूप मोठा वाटा त्यात होता. म्हणजे ही भीती निर्माण करणं. अहो, ज्यांनी महालक्ष्मी योजना, ज्यांनी तेलंगणात दुसरी योजना, मी तिचं नाव विसरलो, तेलुगू नाव आहे, या सर्व योजना आणल्या, त्यांना हे सुद्धा सांगता आलं नाही ना की आम्ही सुद्धा देणारे आहोत, उलट आम्ही तर इतक्या प्रभावीपणे दिलं आहे, हे नाही सांगता आलं. मगाशी तुम्ही मवियाबद्दल जे बोलत होतात ते इथं सुद्धा लागू होतं की यांना ही भीती पण मनातली नाही काढता आली की होय, उलट यांनी तर जास्त केलेलं, त्यांचे 1600 तर आमचे 2200, 3000पर्यंत गेलेले, हे उलट यांनी 2200चं आश्वासन दिलेलं. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की काय चाललंय पहा. राजकारणाचं हे मॉडेल हे आपण साऊथचं घेतलं. परंतु या पुस्तकात आणखी एक उल्लेख तुम्हाला आठवत असेल की लाभार्थी योजनांचे सुद्धा प्रवर्तक, जसं राजकारणाच्या हिंदुत्वचे प्रवर्तक म्हणून मी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे, तसंच मी आठवण करून दिलेलं आहे की 1990च्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी 40 लाख झोपडपट्टी व्यवसायांना मोफत घरं, हे पहिल्यांदा महाराष्ट्रात मोफत काहीतरी देण्याची योजना आणणारे पण प्रवर्तक तेच होते. 95ला 180 स्क्वेअर फूटचं 225 करून त्यांनी ती रिलॉन्च केली, त्याचाही त्यांना फायदा झाला किंवा हिंदुत्वाचा नाही झाला. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा होतंच, मात्र मुळात तुमचं झोपडं तरी असलं पाहिजे होतं ना. इकडे आता काय सुरू झालं, साऊथसारखं तुम्हाला टी व्ही देतो, तुम्हाला फ्रीज देतो, हे जे साऊथमध्ये चालतं. आपल्याकडे छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये पण घरोघरी मोटरसायकल देण्याचं पण आपण ऐकलेलं असतं, पण तिथे मतदार मर्यादित असतात आणि पुन्हा ते त्यांच्या खिशातून जाणार असतं, उमेदवारांच्या, ज्यांना प्रतिष्ठा पाहिजे असेल कदाचित पैशापेक्षा. इकडे हो सरकारकडून गेलं ना, आता पटणार नाही मतदारांना सुद्धा आणि देणाऱ्यांना सुद्धा, पण ती लाचच होती. थेट रोख रक्कम निवडणुकीच्या आधी देणं आणि अगदी आता दिरंगाई होते आणि तेव्हा मात्र तातडीचं निकड असल्यासारखे दिलं, ही लाचच होती. मात्र केलं गेलं आणि त्यातून जो फायदा झाला तो दिसतोच आहे आपल्याला. लाडकी बहीण हा भ्रष्टाचार होता एक प्रकारचा, ऑफकोर्स म्हणावं लागेल तसं. मात्र एक लक्षात ठेवा, हे म्हणण्याचा अधिकार त्यांना आहे ज्यांनी त्या प्रकारची कोणतीही लाभार्थी योजना फुकट देणारी, मी शेतकरी सन्मानला फुकट देणारी किंवा शेतकरी कर्जमाफीला फुकट देणारी योजना नाही म्हणत. तिकडे तुम्ही केलेल्या पापाचं सरकार म्हणून प्रायचित्त म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना आहे. कारण अमेरिकेत ज्या पद्धतीनं सबसिडी दिली जाते ती आपल्याकडे दिली जात नाही शेतकऱ्यांना, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि काही लोक ट्रोल करताना जसं म्हणतात की शेतकरी काय फुकटे अहो आयकर नाही आहे त्यांना, GST तो सुद्धा तुमच्या माझ्याप्रमाणे भरतो आहे. त्यामुळे कृपया ही टीका लागूच होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी वेगळा विषय आहे. शिक्षणासाठी कोणत्याही जातीच्या मुलांना दिलं जाणारं सहकार्य हा वेगळा मुद्दा आहे. पण बाकी जिथं जिथं तुम्ही फुकट देताय, ऑफकोर्स की खऱ्या अर्थानं ज्येष्ठ 65च्या पुढचे 60च्या पुढचे त्या नागरिकांना पेन्शन देता किंवा देता, त्या मदतीला माझा आक्षेप नसणार, कारण ती त्यावेळेची सामाजिक गरज आहे. पण बाकी धडधकट असणाऱ्यांना 60 वर्षापर्यंतच्या तुम्ही जर मोफत काय, ते जर दिव्यांग असतील तर परत अपवाद करेन, परंतु कसं देता, त्यात तुम्ही समाजाचं नुकसान करता, तुम्ही देशाला कुठंतरी मनुष्यबळापासून वंचित ठेवताय. त्यामुळे ते चुकीचंच आहे हे लक्ष. आणि त्या प्रकारचं राजकारणाचं मॉडेल जर कधीतरी सर्व पक्षांना सद्बुद्धी सुचली आणि बंद केलं गेलं, त्या देशाचा खूप मोठा फायदा होईल, इतकं मी स्पष्टपणे बोलू शकतो. कारण हे सस्टेनेबल मॉडेल नाही आहे, हो हे शाश्वत मॉडेल नाही आहे. तुम्ही लोकांना त्यातून अपंग बनवताय, तुम्ही परावलंबी बनवताय, त्यातून घात करताय, तुमचं मतांचं राजकारण साधलं जातं. आणि परत एकदा मी सांगतो तसं यात कुणीच अपवाद नाही आहे. आज कोणी इकडे करत असेल, कोणी तिकडे केलं आहे. आपनं तर तिथं दिल्लीत अतिरेक केला होता. अगदी मी स्पष्ट शब्दात सांगतो, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सोडून मोफत प्रवासही मला पटणारा नाही आहे. जळगावचा एक किस्सा या पुस्तकाचा, म्हणजे थोडक्यात 10 सेकंद घेतो. एका माझ्या मित्रानं मला असं सांगितलं तिकडच्या, की तो तुम्हाला माहीत आहे का, आमचे एक आजोबा सारखं शेजारच्या गावाला जायला लागले. मी त्याला विचारलं का, त्याला दाढी करायला जातो. थोडं दाढी करायला तिकडे जातं, त्याला त्यात काय आहे, त्या गावात माझा मित्राचं दुकान आहे, त्याच्याशी गप्पा पण होतात, नुसतं बसून घरात कंटाळा येतो, आता ST प्रवास मोफत झालेला आहे. तर या प्रकारे तुम्ही जेव्हा एक सीट अशा पद्धतीनं जे अनुत्पादक आहे त्या कामासाठी
शेवटी त्या एक सीटच्या तिकिटाचे पैसे कुणीतरी भरतंय ना. मोफत या जगात काही नसतं हो. म्हणजे त्या आजोबांचा मला दुस्वास नाही आहे. तुम्ही त्यांना एवढं सक्षम बनवा की ते स्वतःच्या पैशांनी स्वतःच्या गाडीने जातील, त्याला विरोध नाही आहे. मात्र या पद्धतीनं मोफत मॉडेलमुळे दुरागामी विचार करता का आत्तासुद्धा घात होताना दिसतोय हो. तुम्ही गावाला जाऊन पहा, तुम्हाला बांधकाम मजूर मिळतात का? आता नाही मिळत आहे. या पद्धतीचं मॉडेल हे देशासाठी घातक असल्यामुळे कुठंतरी त्याचा पुनर्विचार झालाच पाहिजे. तुमचा प्रश्न त्यामुळे खरोखर योग्य प्रश्न आहे त्या बाबतीतला. आणि घराणेशाहीबद्दल काय? घराणेशाही राजकारणाचा अविभाज्य घटक आहे आता तेच झालं पुन्हा लाभार्थी योजनेसारखंच. या पुस्तकात म्हणजे मी कृतज्ञतापूर्वक सांगतो की घराणेशाहीवरचा प्रकरण लिहिताना जी सांख्यिकी मी वापरली त्यातली 70% सांख्यिकी तरी हेरंब कुलकर्णी यांच्याकडून मला मिळालेली. म्हणजे त्यांनी मला ती पाठवली, मी टी व्ही शोमध्ये वापरली. मग जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं, अरे हा डेटा जर उपलब्ध आहे, फक्त त्यात मला काय करावं लागलं की निकालानंतरचं पुढचं मांडणी करावी लागली. त्यामुळे हेरंब कुलकर्णी यांचं ते मी कृतज्ञतापूर्वक पुन्हा उल्लेख करतो, कारण ज्याचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे. काय लक्षात आलं त्यातून? पहा ना, गंमत काय आहे की घराणेशाही हरली आणि घराणेशाही जिंकली ना हो. म्हणजे काही घरांनी जी मवियातर्फे लढली ती पराभूत झाली आणि जी घरांनी महायुतीकडून लढली ती जिंकली. हे किती विचित्र आहे. हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे. तुम्ही मगाशी तो मुद्दा मांडलात ठाकरेंवाला, होई ना, ती सुद्धा घराणेशाही आहे. कसं नाकारायचं? म्हणजे मराठीत्वाचा पुरस्कर्ता असणं वेगळं आणि उगाचाच आंधळं समर्थन नाही होऊ शकत. घराणेशाही ही मला तरी पटणारी नाहीच आहे तशी, तुम्ही विचाराल तर. फक्त तिथं मराठी म्हणून ब्रँडची गरज आहे, ठाकरे ती भागवतात आहे म्हणून तिकडचं समीकरण वेगळं असतं. मात्र ओव्हरऑल विचार केला तर काही ठराविक घराण्यांच्या हाती. आणि पुन्हा पूर्वी हे फक्त मराठा या एकाच समाजाच्या बाबतीत बोललं जायचं. आता आपल्याला सगळीकडे ते दिसायला लागलं. ओबीसी नेतृत्व जे पुढे येतं, भुजबळ, त्यानंतर समीर भुजबळ, पंकज भुजबळ, इतर नेत्यांच्या बाबतीत विचार केला तर तेच दिसतं. आदिवासी नेतृत्वाचा विचार केला तर तेच दिसतं. म्हणजे चाललंय काय हे? कुठंतरी कशा पद्धतीने याला आळा घालता येईल? मला तर खरं सांगू का, अपेक्षा आता जसं मवियाकडून मगासपासून आपण दोघंही अपेक्षा बाळगत होतो, तसं मला याबाबतीत भाजपाकडून अपेक्षा होत्या की तुम्हाला गरज नाही आहे. म्हणजे मी मतदार म्हणून मत द्यायला जातो तेव्हा जर मला तेच सर्व दिसत असेल तर कुठंतरी एक काळ येतो जेव्हा मी विचार करायला लागतो की कशासाठी मग? कारण पार्टी विथ डिफरन्स जर डिफरंट राहत नसेल, तुम्हाला नवं नेतृत्व तयार करणं शक्य होतं. म्हणजे दिल्लीला पंतप्रधान कार्यालयातले एक मराठी अधिकारी मला मराठा क्रांती मोर्चा जेव्हा निघत होते ना तेव्हा भेटलेले. त्यांना इंटरेस्ट होता, कारण मी जे सोशल मीडियावर मांडणी करत होतो त्याबद्दल. ते म्हणाले फडणवीस विरोधी, ब्राह्मण विरोधी मोर्चात. मला तसं वाटत नाही आहे. त्या मोर्चात एका नगरच्या मोर्चाला मी स्वतः जाऊन अनुभवलेलं. अनेक जसे भक्त असतात तसे भाट असतात की शरद पवारांना पूर्ण श्रेय देण्याचं काम सुरू होतं. अगदी संजय राऊतांनी त्याची सुरुवात केलेली रोखठोकमध्ये. मला आठवतं आहे की कोपर्डीला शरद पवार गेले आणि मग असं नव्हतं हो. तो वर्गच वेगळा होता. भाजपाने जर त्यावेळी त्या नॉन पॉलिटिकल वर्गाला मराठा समाजातल्या पुढे आणलं असतं, ते ठोक मोर्चावाल्यांना गेले घेऊन, जे नाही झालं ना त्याचा फायदा. तुम्हाला शेवटी प्रस्थापित नेत्यांच्या बाहेर जाऊन जो पक्ष राजकारण करेल, आता तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी उगाचच आदर्शवादी बोलता, नाही तसं. एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. शिवसेना आहे ना, कधी वाढली? 85 नंतर. ती अशीच नाही वाढली की ठाकरेंचं नेतृत्व. नक्कीच बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात लिजंडच, त्यांच्याबद्दल मी काही हे करत नाही. परंतु त्यांचं नेतृत्व जसं होतं म्हणजे तसंच त्यावेळी पोकळी तयार झालेली. शरद पवार काँग्रेसमध्ये गेलेले. त्यानंतर काय घडलं? त्यांच्याकडे जो मराठा समाजातला गरीब मराठा वर्ग होता, ओबीसी वर्ग होता, जो काँग्रेसचे सर्व नेतृत्व प्रस्थापित होतं, मराठा असेल, ओबीसी असेल, यांनी मात्र ते जो मानणारा वर्ग तयार झालेला तो अनाथ झाला, नेतृत्वविहीन झालेला. तो वर्ग ठाकरेंकडे रेडीमेड गेला. त्यामुळे नेते पोहोचण्याच्या आधी शिवसेनेचे फलक जे लागायचे त्या वर्गाकडून तुम्ही शिवसेनेचं त्यावेळेचं नेतृत्व आठवा ना. तुम्ही आमदार खासदार कधी नाही हो, कधी नव्हते ते राजकारणात. असा वर्ग होता
त्यामुळे राजकारणात तुम्ही चाकोरी बाहेरच्या नेतृत्वाला, गावकुसा बाहेरच्या नेतृत्वाला, प्रस्थापित नसलेल्या नेतृत्वाला वाव दिलं तर यश मिळू शकतं. याचं शिवसेना हे मॉडेल आहे आपल्या महाराष्ट्रातलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मात्र भाजपाकडून मला अपेक्षा होती त्या बाबतीतली, ते घडताना दिसल्याने यावेळी सर्वात मनाला लागणारी जी प्रकरणं आहेत, माझ्या जे घटनाक्रम आहे त्यातलं घराणेशाही हे नक्कीच आहे. शेवटचा प्रश्न तो म्हणजे नोट जिहाद होतोय का, आणि निवडणूक आणि नोट जिहाद ह्याच्याबद्दल एक सजग पत्रकार, नागरिक आणि इतक्या वर्षाचा अनुभव असताना पुस्तक लिहिताना तुमच्या मनात काय प्रश्न होते? मराठी माणूस म्हणून लाज वाटावी असंच आहे. मराठी माणूस म्हणून पैसे पहिल्यांदा आले का? नाही, ती प्रथा नव्हे, पूर्वीसुद्धा होतं. मात्र कशासाठी असायचं? मी ना म्हणजे लहानपणी घरी एकटा वाढलो, तर वयाच्या 12व्या वर्षापासून मी वेगळ्या राजकारणात सहभाग घेतला आहे. काँग्रेसच्या मिरवणुकीत फिरलो आहे, शिवसेनेचे पवारांच्या सभेला गेलो आहे, संघाच्या शाखेमुळे भाजपाच्या याला गेलो आहे. जेव्हा 82ला भाजपा अस्तित्वात आली त्यानंतरचं, तेव्हा मी 12 वर्षाचं झालेलो. निवडणुकीत पण भाग घेतलेले आहेत. तर फूड पॅकेट यायचं, वडापाव किंवा काहीतरी एखादं पुलाव वगैरे यायचं. आता जे झालेलं आहे ना, तेव्हाही त्यासाठी पैसा लागायचाच ना. मतदारांनासुद्धा दिलं जायचं काही ना काही अनेकदा, विशेषतः झोपडपट्टी भाग. आता मध्यमवर्गीय सोसायट्या रंग मारून मागतात. मध्यमवर्गीय सोसायट्या कर भरायला लावतात उमेदवाराला. एवढं विकृतीकरण की नैतिक अधिकार मतदारांनी पण गमावला आहे. नोट जिहादला विरोध करण्याचा हे घडलं. पण या निवडणुकीत आणखी पुढचं घडलं प्रथमेश. तुमच्या मनातली वेदना ती माझ्या मनातली आणि ती अनेकांच्या मनातली वेदना आहे की आणखी काय घडलं. पैसे दिले जायचेत ना. शेवटची रात्र, मतदानाच्या दिवसाच्या आधीची रात्र, ती तर कशी एकदम हिंदीत त्याला कतल की रात म्हणतात. म्हणजे करो या मरो, डू ऑर डाय, त्या रात्री जे चालतो खेळ, तो ज्याला जिंकता येतो तोच हे आधीपासून बोलतात. त्यामुळे पैशाचा खेळ होताच. यावेळी काय झालं? काय तुम्ही एका मतामागे 10,000, कोकणातल्या त्या मतदारसंघाचं नाव नाही घेणार, माझ्या एका चॅनलमधील अँकरनं मला सांगितलं की त्यांच्या घरात 6 मतदारांसाठी 60,000 रुपये कोकणातल्या एका उमेदवाराने पाठवले, रोख रक्कम. हे घडलं, हे घडतंय आता. विधानसभेला थोडं कमी झालं, 5,000वर आलं. हे पण मी नंतर माहिती घेतली उत्सुकतेनं. मी नवी मुंबईतल्या माझ्या कार्यालयातून आहे ना, अंधेरीला जाताना बाय रोड जायचो. मतदानाच्या आदल्या रात्री लक्झरी बसेसच्या रांगा, तुम्ही मुंबईत येता अगदी पूर्व द्रुतगती मार्ग म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून ते थेट सानपाड्याला माझं कार्यालय होतं पुढारी न्यूजचं, तिथपर्यंत दिसल्या. मला उत्सुकता असते, चौकशी केली. कारण बसने नेणं नवं नाही आहे. जुन्नर पट्ट्यात नेतात मुंबईतल्या मतदारांना, पुण्यातल्या साताऱ्यात नेतात, माथाडी कामगारांना तुमच्याकडे कोल्हापुरात आणतात, आमच्या लोअर परेलला आणि घाटकोपर पूर्वला, पश्चिमला, त्यासाठी रांगा दिसतात काही वेळा लागलेल्या. यावेळी हजारो बसेस होत्या. त्या कुठं गेल्या? ते आपले गोगावले. मी चौकशी केली उतरून. गोगावलेंच्या मतदारसंघात गेल्या. काय व्यवस्था होती तुम्हाला सांगतो पहा. म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण सक्रिय आहात की तुमच्या घरी अगदी कळवलं गेलं, तुम्हाला टोकन दिले गेलेत, तुम्ही बसमध्ये बसतात, तुमच्या हातात चांगलं महागडं फूड पॅकेट, पाण्याची बाटली, तुम्हाला जिथं रस्त्यात थांबायचं तिकडे बस थांबवून तुमची सर्व अगदी कुठं फ्रेश व्हायचं ती व्यवस्था. रायगडमध्ये महाडला पोचल्यानंतर तुम्हाला त्या गावात त्याच वेळी तुम्ही मत द्यायचं, परत 1 वाजेपर्यंत येऊन बसायचं, 1 पर्यंत हे सर्व आटपायचं, नंतर हातात तुमच्या योग्यते त्याबद्दलचं मानधन. मी पक्षाचा उल्लेख नाही करता, मी गोगावलेंचा जो उल्लेख केला तो मतदार संघाचा म्हणून केला, शाण्यानं कळतं. तर त्यातला जो भाग आहे ना, एवढं टोकाचं अर्थकारण कधी झालं नाही. तिकडे सुद्धा 5,000चा रेट कळला मला. तिकडच्या मतदारांकडून मी माहिती घेतली. आणि पुन्हा मग मतदार काय सांगतात, काय करणार असं, सर्वांना देतात, मग आपण काय नाही घ्यायचे. आता त्यातले काही चलाख असतात, त्यांनी द्यायचं, त्यांनाच दिलं मत, पण तो वर्ग कमी असतो. आणि चलाखी किती असते पहा. म्हणजे तुम्ही स्वतः इलेक्शन मॅनेजमेंटचा अभ्यास केला आहे,
अनुभव घेतलात, त्या मतदारांना सुद्धा टाळलं गेलं जे मतदार आपल्याला मतं देणार नाहीत असं वाटतं. यातला निवडणूक मला वाटतं या अर्थकार नोट जिहाद जो शब्द मी वापरला की शहाजी बापू पाटलांच्या मतदारसंघातली जी गाडी पुण्यात आपण जिथे बसलो आहोत तिकडे पकडली गेली, काहीच होत नाही. नालासोपारा काहीच होत नाही. जर निवडणूक यंत्रणा एवढे मोठे आकडे, या पुस्तकात आकडेवारी दिली, एवढे पैसे कधीच नाही पकडले गेले. जर त्या पद्धतीनं कारवाईपर्यंत जाणार नसेल, निवडणूक लढवू देण्यापासूनच वंचित ठेवणार नसेल, तर मला असं वाटतं यापुढच्या काळात तुम्ही घराणेशाहीला आक्षेप घेऊ नका. कारण एखादा प्रथमेश जोशी इच्छा असली तरी, क्षमता असली तरी कोल्हापुरात जाऊन आमदार किंवा खासदारकी लढवू शकणार नाही, कारण त्याच्या घराण्याकडे शेकडो कोटी नसतील. मग तुम्हाला तिकडचे घराणेशाहच मान्य करावे लागतील, पक्ष कोणताही असो. तेच घडणार आहे. किंवा कुठच्या तरी भांडवलदाराचा आशीर्वाद असेल तरच तुम्ही निवडणूक लढवणार आहात, किंवा मग तुमचा पक्ष तो पक्ष असला पाहिजे तो तुम्हाला नोट जिहादसाठी नोटा पुरवू शकेल. नाहीतर उगाचच आपण मग घराणेशाहीला आक्षेप घ्यायचा, ते केवळ आपला म्हणजे पोकळ विरोध राहील असं मला वाटतं. हे खूप घातक घडतं आहे, हे खूप म्हणजे प्रचंड घातक घडतं आहे. म्हणजे जसं मोफत योजनेविषयी मी तीव्रतेनं बोलतो, तसंच या नोट जिहादविषयी पण, आणि बोलू नये पण आपण पत्रकारितेतले आहोत, माध्यमांना पण पूर्णपणे त्यांनाच प्रसिद्धी द्यावी लागते. मी पत्रकारांना दोष देणार नाही, मी प्रस्थापित माध्यमांमधलाच आहे. मी उगाचच आता 5 महिने झाले मी त्यात नाही आहे, तर मग ते कसे चोर आहेत, गोदी मीडिया किंवा चाय बिस्कुट मीडिया, हे तर माध्यमावरचे विश्वास उडवण्याचे धंदे आहेत. तिकडे जे चालतं आहे ते सुद्धा कुठंतरी सर्वांना ठाऊक आहे काय चालतं आहे. पत्रकारांचा त्यात दोष नसतो, हे ठामपणे मी सांगेन सर्वांना. मी आता तिथं नाही तरी सांगेन. उगाच पत्रकारांना बदनाम करून उलट माध्यमांवरचा विश्वास संपवला जातो आणि मग अशा अपप्रवृत्तींना अधिक बळ मिळतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आंधळ समर्थन नाही करत आहे, मी त्याच क्षेत्रातल्या म्हणून. वास्तव लक्षात आलं पाहिजे त्यातलं, की उगाचच दोष द्यायचा आणि आपलं राजकारण साधायचं, हे दोन्ही बाजूनी होतं. माध्यम कोणी चाय बिस्कुट म्हणतं, कोणी गोदी मीडिया म्हणतं, एवढाच त्यातला तुलनात्मक फरक आहे. सर्वात शेवटी जाता एवढीच एक विनंती करेन मी, की मतदारांनी, मगाशी मी म्हटलं की मतदार, सामान्य मतदार, मग त्याचा अनुनय करण्यासाठी आपण बोलायचं की नाही, तुम्ही ठरवलं तर काय करू शकता हे तुम्ही दाखवून देत असताना तर या देशात सत्तांतर झालं नसतं. 272 330वर पोहोचलेली भाजपा 240वर आली असती का? जी भाजपालाही जे जमलं नाही त्या आकड्यात जिंकलेली काँग्रेस 100च्या आत गेली असती का? भारतीय मतदार फार शिक्षण नसेल त्याचं. अनेक जण बोलतात ते अडाण्यांना काय लोकशाही कळणार वगैरे, अगदी ब्रिटिश पण बोलून गेलेले. मात्र तोच अनेकदा सुज्ञपणा दाखवत असतो. त्याच मतदारांवर सर्व काही तुमच्या हातीच ते अधिकार आहेत. उद्या अगदी EVM मोबाईलवर येणार, स्मार्टफोन तुमच्या EVM होईल, पण शेवटी बटन दाबणं, हे बोट दाबताना सोशल मीडियावर पोस्ट करता तसं करू नका. आधी डोक्यात काहीतरी विचार करा. नाहीतर दाबलं म्हणजे उचललं बोट आणि दाबलं बटन, तसं होऊ नये असं मला वाटतं. नाहीतर मग शेवटी नंतर आक्षेप घेण्याचा अधिकार सामान्य मतदारांना पण नसेल. म्हणजे तुम्ही लाडकी बहीणचे पैसे घ्यायचे आणि नंतर मग बोलायचं की आमची कामं होत नाही, असं नाही होत ना. तुमच्या घरी येणारे 5,000 तर तुम्हाला मत द्यायला लावत असेल तर 5 वर्ष पस्तावा ना, त्याची किंमतही आहे ना. शेवटी अशा 1,00,000 लोकांना दिली असतील हो त्या माणसाला, त्याची इन्व्हेस्टमेंट आहे ती. आता धंदा म्हणून तुम्ही विचार करा ना, मग तो इन्व्हेस्टमेंट नाही का वसूल करणार, त्याला कसा दोष द्यायचा? त्यामुळे मतदारांनी जर ठरवलं तरच क्रांती होऊ शकेल. राजकीय पक्ष नाही घडवत तसं. म्हणजे भाजपाला संधी होती, त्यांनी जर घडवली नाही तर तेवढं बळ सध्या तरी कुणाकडे दिसत नाही. त्यामुळे मतदारांनीच विचार केला पाहिजे असं मला प्रथमेश वाटतं. सर, निवडणुका या समाजाचं प्रतिबिंब असतात अशा पद्धतीनं नेहमी मी ऐकत आलो आहे, आणि याच समाजाच्या प्रतिबिंबातील एक एक ठिपके तुम्ही जोडत हे पुस्तक बनवलं आहे. ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं अशी मी विनंती करतो, किंवा ज्यांना राजकारणाबाबत इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच एक मार्गदर्शक ठरेल अशी आशा व्यक्त करतो. तुर्तच तरी आपण इथं थांबूयात. तुम्ही आम्हाला आता महापालिकेच्या निवडणुकीनंतर
मुंबईत कोण कसं जिंकलं हे नक्कीच लिहाल अशी आशा व्यक्त करतो आणि तुर्तास तरी इथंच थांबूयात. धन्यवाद.